नमस्कार. मी रोहित दोडम. मागच्या सेशनमध्ये मी मागच्या आठवड्यात एक व्हिडिओ बनवला होता की व्यायाम कसा सुरू करावा. आणि त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी कॉल्स केले, बऱ्याच लोकांनी कळवलं, की फोन केले. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर कमेंट्स अँड फीडबॅक. काही लोकांनी चार्ट बनवलेत, काहींनी सुरुवातही केली. त्यासाठी मी थँक्यू म्हणेन त्यांना. मेन आजचा सेशन आहे तो खूप महत्त्वाचा आहे. तो असा आहे की व्यायाम सुरू कराच. कसा करावा, काय करावं, त्यासाठी काय टिप्स. मागच्या वेळेस मी जसं सांगितलं तुम्हाला की चार्ट घ्या, 21 दिवसाचा चार्ट बनवा. त्यामध्ये तुम्ही जर व्यायाम केलात तर फुली मारा, जर नाही केलं तर स्किप करा. स्किप करत असाल तर फुली नका मारू, तुम्हाला ते रिअलायझेशन होईल. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये मी हे सांगणार आहे की व्यायाम सुरू कराच तुम्ही आज. काही कारण देऊ नका, काही झालं तरी तुम्ही सुरू करा. त्यासाठी मी तुम्हाला काही बेसिक वॉर्मअप सांगणार आहे आज, की वॉर्मअप किती महत्त्वाचे. तुम्ही कुठलाही व्यायाम करा, व्यायामाच्या आधी वॉर्मअप हे खूप महत्त्वाचं आहे. त्याला मराठीत सूक्ष्मयोग म्हणतात, की जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये एक प्रकारे ऊर्जा निर्माण करते किंवा एनर्जी बूस्ट करते, जे खूप खूप महत्त्वाचं आहे. आणि सहसा तुम्ही कुठेही क्लास लावा किंवा कुठेही क्लास करत असाल तरी हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. तर वॉर्मअप जे असतात, एक असतात रिस्ट रोटेशन किंवा नेक रिलेटेड, राईट, हेड रोटेशन, शोल्डर रोटेशन, त्यानंतर लेगचे पण काही असतात. पण आज ज्यांनी अजूनही सुरुवात केलेली नाही त्यांच्यासाठी हा सेशन. जे केलेत ते ऑलरेडी पुढे आहेत थोडे. तर आज आपण काय करूयात, ज्यांनी सुरुवातच केली नाही अजून, ही त्यांच्यासाठी मी बेसिक एक वॉर्मअप दाखवणार आहे. त्यानुसार वॉर्मअप का गरजेचं आहे, कसं केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे, हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. लेट स्टार्ट. पहिले आपण काय करूयात, की सगळ्यात महत्त्वाचं आहे की रिस्ट रोटेशन. रिस्ट म्हणजे आपला, ठीक आहे, दोन्ही हात सरळ ठेवायचे तुम्ही. ठीक आहे. अंगठा हात घ्या, मेक अ फिस्ट अँड स्टार्ट रोटेटिंग. 1 2 3 4 5 आणि अँटी क्लॉकवाईज 1 2 3 4 5. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला माम रोटेट करायचं, स्ट्रेच करायचं. 1 2 3 4 5. परत लेफ्ट हँड घ्यायचा. 1 2 3 4 5. हे 2 वॉर्मअप झाले. तिसरा वॉर्मअप आहे तो शोल्डरचा. ठीक आहे. दोन्ही हात खांद्यावर ठेवा, एल्बो स्ट्रेच करा आणि स्टार्ट रोटेटिंग क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. त्यानंतर 1 2 3 4 अँड 5. हा तिसरा वॉर्मअप झाला आपला. ठीक आहे. आता मी खूप सोप्या भाषेत सांगतोय की व्यायामाची सुरुवात कशी करावी. हे 3 वॉर्मअप झाले. चौथा आहे तो आपला मानेच्या रिलेटेड, म्हणजे नेक रिलेटेड. सोपा आणि सूक्ष्म करायचा. कसा करायचा बघा. डोळे बंद करा, पूर्ण श्वास घ्या, कमरेवर हात ठेवा, मान खाली घ्या. 1 2 3 4 5. श्वास सोडा, परत श्वास घ्या, सोडत मागे जावा. 1 2 3 4 5. परत नॉर्मल. ठीक आहे. त्यानंतर डावीकडे घ्या, श्वास घ्यायचा, सोडत 1 2 3 4 5. परत सरळ 1 2 3 4 5. अशा पद्धतीने साध्यातला साधा व्यायाम, की जो प्रत्येक जण करेल, की ज्याला कुठलीही अडचण नाही. काहींना रिस्ट दुखत असेल, शोल्डर दुखत असेल किंवा मान दुखत असेल,
त्यांनी ही व्यायाम सावकाश करा, घाई करू नका. फक्त 5 पर्यंत काउंट करा आणि शांततेने करा. माझा व्हिडिओ व्यवस्थित पहा, इन्स्ट्रक्शन्स ऐका. ठीक आहे. श्वास कधी घ्यायचा, कधी सोडायचा. कुठल्याही आसनामध्ये श्वास रोखून नका ठेवू. ठीक आहे. होल्ड नका करू, श्वास घ्या आणि सोडा. ठीक आहे. त्यामुळं आपण जे व्यायाम करतोय, श्वास पण खूप महत्वाचा आहे, कारण श्वासावर पण आपली आसनं ठरलेली असतात. कधी घ्यायचा, कधी सोडायचा, हे पण खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. तर मी 4 प्रकारचे वॉर्मअप सांगितले. पुन्हा एकदा बघा. एक, रिस्ट रोटेशन, हात सरळ ठेवा खांद्याच्या रेषेत, पूर्ण मेक अ फिस्ट, स्टार्ट क्लॉकवाईज अँड अँटी क्लॉकवाईज. दुसरा, स्ट्रेचिंग, परत डावा हात घ्यायचा. तिसरा आहे तो शोल्डर, दोन्ही एल्बोज टच करायचे आणि स्टार्ट क्लॉकवाईज आणि परत अँटी क्लॉकवाईज. ठीक आहे. आणि चौथा होता तो मानेचा, खाली, मागे, बाजूला, परत असं. यामध्ये अजून एक आहे, असा पण हात ठेवू शकतो आपण मानेसाठी. 1 2 3 4 5. परत हात सोडा, डावा इथे घ्या. 1 2 3 4 5. फक्त मानेचे करताना काळजी घ्या, जास्त स्ट्रेच देऊ नका. सुरुवातीला जे करत नाहीत त्यांच्यासाठी हे इन्स्ट्रक्शन्स फार महत्वाचे. ठीक आहे. आजपासून व्यायाम नक्की स्टार्ट करा. ठीक आहे. आणि मला कळवा सुरू करताय का नाही. ठीक आहे. ऑल दी बेस्ट आणि नक्की सुरुवात करा. काही तुम्हाला प्रश्न असतील किंवा तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. जसं की तुम्ही कॉल करताच आहे मला, तसंच तुम्ही मला कॉल करून सुद्धा विचारू शकता. कुठलीही अडचण नाही आहे, मला विचारा. थँक्यू. ऑल दी बेस्ट. थँक्यू व्हेरी मच.